तुम्ही शेतकऱ्याला हमीभाव देऊ म्हणालात होते, आज आम्ही म्हणतोय की आम्ही हमीभाव देणार. एवढंच नाही तर मी महाराष्ट्रामध्ये जेव्हा फिरतोय, संपूर्ण विदर्भ झाला, मराठवाड्यामध्ये परत अजून निवडणुका आहेत, जळगावमध्ये जाणार आहे, रायगड आहे, सगळीकडेच आहे. पण शेतकरी अर्धा कुठे मरतो? जसं कापूस उत्पादक आहे, कापसाचं उत्पादन काढतो, पण कापूस साठवून ठेवायला त्याला जागाच उरत नाही. आणि एका शेतकऱ्याची माझ्याकडे प्रतिक्रिया आली जळगावच्या. तो म्हणाला, कापूस ठेवायला जागा नाही, संपूर्ण अंग खाजायला लागलं, आम्ही करू काय? त्या सर्व शेतकऱ्यांना आम्ही गोदाम निर्माण करून देऊ. गोदाम ठेव दादा, तुझा माल तुला घरी ठेवायला जागा नाही ना, तुझ्या नावाने या गोदामात ठेव, जेव्हा तुला विकायचं तेव्हा तू विक. शीतगृह बांधून देऊ. आणि मोदीजी, तुम्ही आज जे सगळीकडे म्हणताय शेतकरी शेतकरी, मग ते काळे कायदे का आणले होते तुम्ही?